खरं म्हणजे त्यांना लाज वाटली पाहिजे. खरं म्हणजे त्यांना लाज वाटली पाहिजे. टिपू सुलतान सारख्या नराधमाची तुलना छत्रपती शिवरायांशी करण्याचं जे त्यांनी काम केलेलं आहे अतिशय निंदनीय आहे. हजारो लाखो फडणवीस तो सपकाळ तर भिकार चोटच आहे, आम्ही त्याला बघून घेऊ एक शिवप्रेमी म्हणून. पण ज्या वेळेस कोरटकरने छत्रपतींचा अपमान केला, तुमच्या कोश्यारीने छत्रपतींचा अपमान केला, तो सोलापूरकर रोज बरळत होता छत्रपतींबद्दल, त्यावेळेस तुम्ही कुठे झोपला होता? तेव्हा पुढे येऊन तुमचं स्टेटमेंट नाही आलं. अरे तुम्ही राजकीय पक्ष म्हणजे बांडगुळ आहेत, बांडगुळ, आणि त्याच्यामध्ये नेते असणारे सगळे भिकार चोट. तुम्हाला महापुरुष फक्त तुमच्या राजकारणासाठीच हवेत. तो दलिंदर सपकाळ जे बोलून गेला ते अतिशय निंदनीय आहे, त्याला तर आम्ही घोडा लावूच. पण ज्या वेळेस फडणवीस तुमच्या पक्षातले नेते छत्रपतींबद्दल अपमानास्पद वाक्य बोलतात, त्यावेळेस तुम्ही कुठे झोपा काढता? तुम्ही पण त्या टिपू सुलतानच्या, तुमच्या पक्षाने पण त्याचा जय जयकार केलाच आहे ना. सगळीकडे नावं देण्यासाठी पत्र दाखल केलेलीच आहेत, लिहिलेलीच आहेत, पुरावेत त्याचे. तुम्ही दुतोंडी मांडूळ आहेत, माहितीये? तुम्ही राजकीय पक्ष आणि राजकारणी म्हणजे दुतोंडी मांडूळ आहेत. तुम्हाला महापुरुष कधीच तुमच्या हृदयामध्ये पेटून त्यांच्या विचारांवरती हा महाराष्ट्र चालवायचा नाही, तर छत्रपतींच्या नावाने, महापुरुषांच्या नावाने लोकांची माती भडकवायची आणि त्याच्यानंतर त्याच्या जीवावरती राजकारण करायचं. एवढी नीच आणि दलिंदर मानसिकता आहे तुमची. तुम्हा दोघांचाही जाहीर निषेध आहे, कारण की तुम्ही तुमच्या सोयीनुसार छत्रपतींबद्दल बोलणार, छत्रपतींबद्दल कळवळा आणणार, पण तुमची मानसिकता तीच आहे, छत्रपतींच्या आणि महापुरुषांच्या नावावरती राजकारण करायचं आणि लोकांची माती भडकवायची. फडणवीस, ज्यावेळेस तुमच्या पक्षातील नेते, तुमच्या पक्षातील पदाधिकारी छत्रपतींचा अपमान करत होते, त्यावेळेस जर असं पुढे होऊन स्टेटमेंट दिलं असतं तर आम्ही तुम्हाला खरंच शिवप्रेमी समजलं असतं. पण तुम्ही पण बांडगुळासारखंच वागतात, तुम्ही तुमच्या सोयीनुसार राजकारण करतात.